नाही जगायचं, मला मरायचं. बास, सारखं सारखं असं नाही बोलायचं. काय झालंय, काय कारण आहे ते तर मला सांग. त्याच्याशिवाय मला कसं समजणार आहे? नाही, मी तुम्हाला नाही सांगू शकत. बरं बरं ठीक आहे, नको सांगूस. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. मी कोणीच नाही आहे तुझ्यासाठी. तुझ्या लेखी मला काही किंमत नाही आहे. कारण मला खरंच असं वाटलं होतं की आपण दोघी एकमेकींच्या क्लोज आहोत, पण तसं काही नाही आहे ना. वहिनी, हो, असं काही नाहीये. तुम्ही असं का बोलताय? मग तू आल्या दिवसापासून अगदी मैत्रिणीसारखी होते की नाही तुझ्या बरोबर? मग सांग ना, आता तू मला कायमची सोडून जाणार आहेस का? बरं, ह्या सगळ्यामध्ये किती विश्वासाने आजीने तुला इथे पाठवलं, तिचा विचार केलास तू? मग जर तू असं स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायचा विचार करतेस हे त्यांना कळलं तर काय वाटेल त्यांना? किती त्रास होईल? बरं, आणि नाले सांग, हे सगळ्यानंतर तुझ्यानंतर आज तुझ्या लहान बहिणीचे काय होईल? तुला तिला कॉलेजमध्ये पाठवायचं आहे ना? मग तू नसशील तर तिची जबाबदारी कोण घेणार? तिचं शिक्षण कसं होणार? वेडी आहेस का तू? मला आल्या दिवसापासून तू खूप शहाणी वाटलीस, पण हे असं जीव द्यायला निघालीस तू. आत्ता जर तुला इथे काही झालं असतं तर मी आजीला काय सांगितलं असतं? वहिनी, तुम्ही नव्हता थांबवायला पाहिजे. मला खरंच मरायचंय, मला नाही जगायचंय. मी एकटी जगून काय करू? मुळात ना, हे कधीच नाही बोलायचं चिंगे. आयुष्य खूप महत्वाचं असतं आणि तू तर एवढीशी आहे, सगळं अख्खं आयुष्य पडलंय तुझ्या समोर. आणि जीव देणं हा आपल्यासाठी ऑप्शन नाहीये, कळतंय का? देवाने हा ऑप्शन आपल्याला दिलेला नाहीये. बरं, मी आहे, मी तुला अगदी मैत्रिणीसारखं वागवते, तुला प्रत्येक क्षणी विचारते काय झालंय मला सांग, पण तू तेही करायला तयार नाहीयेस. बरं मला सांग, तू जर मला एखादी गोष्ट कळूच दिली नाहीस तर मग मी मदत कशी करायची चिंगी तुला? नर्स, बीपी घ्या यांचं. कधीपासून चक्कर येते हिला? मी ॲक्च्युली आजच सकाळी नोटीस केलंय, पण डॉक्टर ती जरा स्ट्रेसमध्ये आहे सध्या. आज मी सकाळी तिला बघायला गेले तेव्हा हे बघा, प्लीज मोकळेपणाने जे आहे ते सांगा, त्याशिवाय मी योग्य उपचार कसे करणार? हा, म्हणजे मी हे म्हणत होते की आम्ही बोलत होतो दोघी जणी आणि अचानक तिला गरगरायला लागलं आणि मी तिला फक्त पाणी द्यायला गेले तर अहो ती कोलॅप्सच झाली, ती डायरेक्ट पडली. नंतर उठल्यानंतर तिला उलट्या पण झाल्या बऱ्याच. वेळेवर जेवत नाहीस का तू? शेवटचं कधी खाल्लं होतंस? आज सकाळी खाल्लं होतं थोडं, पण ते सगळं बाहेर पडलं. हिला उन्हात वरच्यावर बाहेर जावं लागतंय का सध्या? नाही, तसा बाहेर तर आमच्याकडचा रेडी स्टाफ जात नाही फार, पण ती मुंबईमध्ये नवीन आली आहे त्यामुळे तिला मुंबईच्या वातावरणाची अजिबात सवय नाही. त्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तुला ॲसिडिटी होते का खूप? चहा किती वेळा घेतेस तू दिवसातून? एकच, पण तो पण कधीतरीच. कसली औषधं सुरू आहेत का तुझी? ॲसिडिटीच्या गोळ्या घेते मी रोज? हो, कधीपासून? 8 दिवस झाले. अजून काय काय होतंय तुला? काही पचत नाही आहे आणि पाणी सुद्धा टिकत नाही आहे पोटात. काही इन्फेक्शन झालं असेल का तिला खाण्यातनं वगैरे? एक मिनिट. कोणत्या वासाचा वगैरे त्रास होतोय का तुला? हो, मसाल्यांचा वास नकोसा वाटतो. पिरियड्स रेग्युलर आहेत का? हो, म्हणजे पुढे मागे होत असतात. डॉक्टर, काय झालंय तिला नक्की? उन्हाळ्याचा एवढा नाही त्रास होत. हे बघा, कोणतंही कन्क्लुजन काढायच्या आधी आपण हिच्या थोड्या टेस्ट करून बघूया. रिपोर्ट्स आल्यावर कळेलच, तेव्हा आपण बघू. नर्स, हिला टेस्ट करायला न्या. डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? बहुतेक नसावं, पण रिपोर्ट्स आल्यावरच कळेल. अवकाश ही एका मिनिटात आल्या, सॉरी.
आणि स्वानंदीचा पत्ता काय? तिने बहुतेक आता फिक्सच करून टाकलं की तिला या लग्नात हजरच राहायचं नाही, इंटरेस्टच नाहीये तिला. नाही एक मिनिट. नाही मला माहिती आहे तू असंच काहीतरी म्हणशील. त्यांच्या मनात असं काही नाहीये, त्या चिंगीसाठी दवाखान्यात गेल्यात, सगळं मला माहिती आहे. पण अरे इथे इम्पॉर्टंट नाहीये का हे सगळं? बघ ना लोक कसे कुजबुजतात. बघ ना लग्न सुरू झाल्यापासून स्वानंदी जी काय निघून गेली ती गायबच आहे. काकू ऐक. नाही मी एरवी काही बोलले नसते, पण आज म्हटलं अंशूचं लग्न आहे, आपल्या घरातलं हे शेवटचं लग्न आहे. आज तरी तिने नको का राहायला इथे हजर. मला खूप खूप आनंद होत होता रे. हे सगळं मला छान बघायचं होतं. म्हणजे मी वर जाऊन तुझ्या काकाला. काकू काय बोलतेस तू हे? जाऊ दे, स्वानंदी नाहीच म्हटल्यावर काय करणार. तूच आता पाद्यपूजनासाठी बस. नाही काकू एक मिनिट ऐक जरा. का काय झालं? पहिली गोष्ट म्हणजे स्वानंदी मॅडमला यायला जरा वेळ लागेल, पण त्या येत आहेत. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाद्यपूजन होणार नाही. मला हा विधी अजिबात आवडत नाही. पण लग्नातला महत्वाचा विधी असतो तो. असू दे, आपण नाही करायचा. समर हा मान आहे तुझा. नाही काकू, लग्नात मान हा प्रत्येकाचा असतो. आणि त्यांनी माझे पाय धुवावे असं मी काही केलेलं नाहीये. मुलीकडच्यांनी मुलाकडच्यांचे पाय का धुवायचे? अरे त्यांची मुलगी इतक्या चांगल्या मोठ्या घरात येणार आहे, आपण तिला समावून घेणार आहोत, ऍडजस्ट करून घेणार आहोत. ही मोठी गोष्ट नाहीये का? म्हणून असतं हे सगळं. अगं पण आपण काय उपकार करतोय का त्यांच्यावर? त्यांची इतकी शिकलेली सवरलेली मुलगी ते आपल्या घरी पाठवत आहेत. खरं तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ते उपकार करतायत आपल्यावर काकू, आपण नाही करत आहोत. काय बदललाय काकू? आणि हे पाय धुवून घेणं वगैरे मला ना खूप जुनाट वाटतं. मी अजिबात हे करणार नाहीये. तू असं म्हटल्यावर विषयच संपला. वाटलं होतं माझ्या अंशूचं लग्न सगळं आनंदात पार पडेल. राहू दे, नाही माझ्या नशीब.